माझ्या आपल्या बाबतीत बावनकुळे साहेबांना विनंती आहे, गेल्या आठवड्यामध्ये माझी एक लक्षवेधी झाली होती पर्यावरणाची. त्याच्यावेळी आपण नव्हता, कारण ती लक्षवेधी ताईंची होती. तर माझ्या मतदारसंघात चिंचोली काठी MIDC आहे आणि त्या MIDCमध्ये जवळजवळ तिथल्या कंपनीने लाख कोट्यवधी रुपयाचा मुरमाचा उपसा केलेला आहे आणि त्याची कुठलीही रॉयल्टी ती मोहोळ तहसील कचेरीत भरलेली नाही. 30-30 फुटाचे असे 3 तलाव खोदून स्वतःच्या त्या कंपनीच्या विस्तारणी करण्यासाठी तो मुरुम वापरलेला आहे. तर माझी आपल्याला एक विनंती आहे की हा जो मुरुमाचा उपसा झाला तो कोट्यवधी रुपयाचा झाला. त्याचा जर महसूल मोहोळ तहसील कचेरीत भरला असता तर त्याचा शासनाला फायदा झाला असता. असा मुरुम जो खोदला तसाच तो मोडलीम MIDCमध्ये बी खोदला टेंभुर्णी. तर असा जे ह्या कंपनीने जी मनमानी करून मुरुमाचा उपसा करून शासनाची कोट्यवधी रुपयाची जी लूट केली, या संदर्भामध्ये आपण महसूल मंत्री म्हणून त्या कंपनीकडनं तो रॉयल्टी वसूल करून शासनाच्या तिजोरीत भरणार का? आणि बेकायदेशीर मुरुम उपसा केल्याप्रकरणी या कंपनीवरती गुन्हे दाखल करणार का? नाही अध्यक्ष महोदय, कधी कधी 2 भाग आहे. एक भाग असतो की आपण एखाद्या कंपनीने जागा घेतल्यानंतर त्याच ठिकाणी डेव्हलपमेंट करण्याकरता तिथलाच मुरुम उचलला तिकडेच टाकला, असं झालं असेल तर ते नियमात आहे. पण असं झालं नाही आहे असं आपलं म्हणणं आहे. तर मी याची चौकशी आपली SCS या ठिकाणी आहे, आमची SCS या ठिकाणी चौकशी करतील आणि परवापर्यंत आपल्याला या ठिकाणी हे जे काही चालू आहे याच्याबद्दलचा रिपोर्ट आम्ही सादर करू. महाराज